हे मीरे. हॅलो चित्रे, कशी आहेस? आज गाडीत कुठे चालली? अगं काय आहे, आज मला फुल तिकीट मिळणार होतं. म्हणजे आय वॉज लाईक दिस क्लोज, माहितीये का? आणि खूप काय केलंस? मुद्दाम नाही केलं. मी खरंच मुद्दाम नाही वागले असं. अगं काय काय झालं? समजुतीचा घोटाळा झाला थोडा, असं मला वाटतंय. मी कारपूलला उभी होते, ठीक आहे. हं, कारपूलला उभी होते आणि काय होतं, मी गेले की तिथे साधारण एक दोन म्हणजे तीन चार पोलीस असतात वेगवेगळ्या टप्प्यावर, राईट. हं, हं, आणि हं. ते सगळं ट्रॅफिक हे डिटेल. नॅव्हिगेट करत असतात, राईट. हं. तर तिथे एक लेडी ऑफिसर असते नेहमी, ती तिथे होती आणि तिच्या हातात तिचे दांडिया होते, म्हणजे या हे लाल बघा. लाईट वाले. तर मी स्पीड ऑब्व्हियसली माझं काहीतरी असं 15 वगैरे होता, कारण तेवढाच अलाउड आहे तिथे, राईट. हं. आय वॉज व्हेरी क्लोज टू द स्कूल. आणि मग ती मला असं असं करायला लागली. मला वाटलं की आय एम टू स्लो. तरी मी विचार केला की मग टू स्लो तर मग टू स्लोच अपेक्षित आहे ना, असं. मग मी तरी आय आय केप द स्पीड, 15नीच मी तरी जातोय. मग तिने अजून अजून असं करायला सुरुवात केली. मला वाटलं की आता माझं काहीतरी खूपच चुकतंय माझं. म्हणून मी थोडं, मग मी स्पीड केलं थोडंसं 20, म्हणजे असं खूप हं. म्हणजे काय. आणि मी गेले, तर मग तिने मला थांबवलं थोडं पुढे गेल्यावर. मग ती मला मग मी विंडो खाली गेल्यावर म्हणली, लेडी देर इज 15, द स्पीड लिमिट इज 15. तर मी म्हणलं, मी 15लाच येत होते ना. मग मग असं म्हणजे मला काहीच जर तिने केलं नसतं, तर मी 15नीच चालतच होते ना, म्हणजे. हं. हं. तर इतकं आणि अगं ते चौघ सूचना करत असतात सतत दर 10 पावलावर. तर कुठे मला कुठे? कीपअप करायलाच अवघड झालं. आणि मग माझं म्हणणं होतं की आता तुम्ही मग थांबा ना, म्हणजे हं. थांबा असेल तर क्लिअर असतं, राईट. हा. की एक फुली असते त्यांच्या दांडियाची. हं. पण हे जे काय आहे ते म्हणजे मी पण केलाय. पण आता की आता कुणीही मला कमिशनरनी येऊन असं असं वगैरे केलं, तर मी 15 शिवाय गाडी पुढे रेटणारच नाहीये. आणि मी आणि आपल्याला. प्रयत्न केला की ऍक्च्युली असं मग तसं. मग हं. घाई असते ना ग, मागे एवढ्या गाड्या असतात वगैरे वगैरे. मग ती माझ्या तोंडी लागली नाही आणि मीही लागले नाही, पण म्हणजे आय वॉज दिस क्लोज फॉर गेटिंग. तिकीट आज, हा. स्पीडिंग तिकीट. आणि अगं स्कूलच्या इथे तिकीट म्हणजे दणदणीत असतं. म्हणजे हो, हा, हो, हो. खूपच म्हणजे नाही नाही, चिंता. हे हे आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड, कारण कालच मी चालले होते अर्चितला ड्रॉप करायला. हा तर मी शाळेला जाताना तिचं असं खूप चाललं होतं, ओके. आणि माझ्या समोर ते आपल्याला कसं असं तर हिल आहे थोडासा, ओके. हा तर मला ती एक गाडी पुढची दिसत होती आणि मग हा ती गाडी टर्न झाली तशी ती मला दिसेनाशी झाली, ठीक आहे. हा तर हा. ती माझ्या समोरच्या गाडीपर्यंत जी मला दिसली ती असं हम्म, असं 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 करत होती, ठीक आहे. म्हणजे जायचं रे, पटापटा जा असं. तर पुढची गाडी गेली आणि हम्म, मग मला दिसेना ती. आणि मग ती गेल्यानंतर मला जशी दिसली, आय वॉज लाईक अबाउट टू टर्न, आणि मला हा. जशी ती दिसली तशी ती दांडावरती गेला. म्हटलं ओ नो, मला थांबायचं आता. म्हणून मी एकदम दबकले अशी. तर ती हम्म. म्हणाली, असं असं केलं तिने, ओके, की चल चल चल, तू चल, ती थांब, असं वरती एक ती काठी अशी वरती मागच्यानी थांबा, तू चल वगैरे, ओके. एक होती. सगळ्यांना म्हणजे तुझ्या मागच्यानी थांबायचं, तू चल, असं वगैरे केलं, ओके. मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे, आपलं खूपच चुकलं वगैरे. मग मी गेले, ओके. मी गेले, सोडलं विडलं आणि मग हा परत येत होते, ठीक हा आहे. हा तर तिला पण मी आठवत असावी की अशी दबकलेली होते, आणि मला पण ती बाई आठवत होती. हा हा तर ती अशी दोन लोकांना दोन साईडची अशी थांबून होती, ओके. एक हात इथे एक हात इथे, तुम्ही दोन हा दोन थांबा, ठीक आहे. आणि मग हा. मी समोरून येताना दिसले ना, आणि आय वॉज कॉशियस ऑब्विसली, की पोलीस Obvious. म्हटलं की मी एकदमच एकतर कॉशियसली चालवते. हे ऑलरेडी इन्सिडेंट झाल्यामुळे मी अशी आपली हळूहळू चालली होती की बघूया काय. तर तिला वाटलं या बाईला काही कळत नाही. तिने असं डोक्याने असं असं केलं, चला ताई. आता पुरे पडल्या नाहीत म्हणून दोन पाय आणि डोकं असं अजून डोकं शिल्लक पण तिथं सुरू झालं. म्हटलं तर पायाने पण आता किक वगैरे करायला लागेल नेक्स्ट ती. आहे. नाही ग नाही. पण आणि म्हणजे. समहाऊ टेन्शनच येतं मला, तो त्या एरियात गेलो. कारण आता राघवच्या शाळेत तर कसं आहे, त्याचं हायस्कूल आणि मिडल स्कूल अगदी शेजारी आहेत, हो म्हणजे हो हो क्रॉस पण नाही, अगदी शेजारी आहेत. त्यामुळे तिथे अशा प्रचंड वेगवेगळ्या सूचना, प्रचंड वेगवेगळ्या गाड्या हो. त्या ठिकाणी जाताना. त्यामुळे असं ऑलरेडीच आपण असे एकदम अलर्टवर असतो, कारण मुलं पण हल्ली ते इलेक्ट्रिक हा. बाईक आणि त्या या.
सुटसुटाट असतात एकदम. त्यामुळे आपण असं एकदम 15 नाही 10लाच असतो मला हो तर वाटतं. हो हो. पण त्या दिवशी आता मी तुला म्हणलं आज तर म्हणजे अगं म्हणजे मला कळतच नव्हतं की मग आता मी मी काय करू माझा कुठे थांबू मी आता. नाही माझं तिचं सुरूच आहे ग म्हटलं येते येते येते. येणार आहे एवढी घाई नको, मी येणार आहे, डोंट वरी. येणार हो ना अगं नाही नाही खूप आणि असं धडधड म्हणलं आई आई ग ती काहीतरी थांबच म्हणत होती मला का आणि ती अशी नीट थांब म्हण ना मग मला हा. की तू बाई थांब शून्य स्पीड पाहिजे मला तुझा. तसं पण नव्हतं काहीतरी होतं चालू तिच्या या डोक्यात. स्पीडनी ये, असं हळूहळू ये, जोरात जोरात ये. ना 10 5 असं काहीतरी मला काहीतरी क्लू मिळेल अशा सूचना द्यायच्या ना म्हणजे असं. नाही नाही, ते आय थिंक ते, आणि तू आय थिंक ते हा. लाल दांडी असते राईट, दांडिया हो त्यांची हो हो लाल लाईट असते हो राईट. हो तर हो त्याचं ते सेम ग्रीन आणि येल्लो पण करू शकतात राईट, विथ द क्लिक ऑफ अ बटन. म्हणजे हो. आपल्याला कळेल की ग्रीन म्हणजे बाबा जा, लाल अशी म्हणजे जा, आणि अशी म्हणजे थांबा, आणि अशी म्हणजे याच म्हणजे असं हो. कसं थांबायचं. अगं आणि ना एक तिथे पॉइंट असा आहे की तुला ते वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेले 3 पोलीस हम्म, दिसतात त्या त्या रोडवरनं. ठीक आहे मग तू हम्म, सरळ जाऊ शकते हम्म. लेफ्ट जाऊ शकते की तर ते तिघं वेगळं वेगळं काहीतरी करतात आणि म्हणजे अक्षरशः गोंधळ फारच म्हणजे तरी मी आता म्हणजे असं मी शिकणार आहे आता की या सगळ्या खुणा नीट एकदा परत स्लो आणि डाऊन पण दिस इज नॉट न्यू फॉर अस राईट, दिस इज लाईक एव्हरी डे हो ऑलमोस्ट आपण हे करतो. करतो आणि पण आता नवीन पोलीस आला की नवीन बदलतं, त्यांचे एक ऍक्शन हा, वेगळे काहीतरी होतात. कारण असं एरवी एक वाटतं माणूस असतो, तर त्याचं माहितीये मला, तो एकदम चिल असतो, तो असा सरळ समोर जाऊन उभाच राहतो गाडीच्या, त्याला काय फरक नाही पडत. ही थोडीशी आय थिंक नवीन होती वॉट एव्हर, आणि जरा नवीन इन द हे होती. हा हा त्यामुळे मग तिचे जरा कळायला वेळ लागेल right? मला म्हणजे समजून घ्यायला साईन लँग्वेज. काही समजायला वेळ लागेल तुला. हो नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे. तो मेन रोडवरचा जो आहे ना आमचा पोलीस तर तो असा एकदम ही इज व्हेरी क्लिअर की समोरच्या काय ऍक्शन करायचे म्हणजे तो एकदम असा असला की तू काय पुढे जा का जाशील ना म्हणजे तू पुढे मग तो असं सगळं सूचना देतो की इकडून इकडे जायचंय तुला किंवा तिकडे जायचंय हा, तुला. राईट. ही बाई वॉज लाईक आय डोंट नो व्हॉट शी वॉज डुइंग म्हणजे मी खूपच कन्फ्युज झाले होते म्हणजे म्हटलं अरे आय वॉज सो क्लोज फॉर द तिकीट त्यामुळे पण आणि माझी बाई कन्फ्युज, मी कन्फ्युज असल्यामुळे ती एकदम, ही बाईला कळतंय की नाही कळतंय असं झालं होतं. हे बघ शेवटी माझा नवरा तुला जे म्हणतो मला असं वाटतं अल्टिमेट सत्य तेच आहे. तुला आठवतोय ना तो एपिसोड सगळा. हा त्यामुळे अगं मी काही, तो मला समजत होता पत्ते कसे म्हणजे एक तो गेम, कुठला गेम ते नाही आठवते मला, काहीतरी ठीक आहे. भेंडीकोट का मेंढीकोट हो, काहीतरी समजत होता आय थिंक तो हो, मला. हो. आणि तो आता समोरचा माणूस समजवतोय तर आपण गपचूप ऐकणार ना, की आता ह्याच्यात काय आगाऊपणा करायचा आहे. म्हणून मी आपली शांत बसून तो सांगतोय तसं, हा हा, ठीक आहे ठीक आहे. तर थोड्या वेळाने म्हणे की अगं हिला कळतंय की नाही कळतंय हेही कळत नाहीये म्हणे. अरे सगळा एपिसोड ज्यांनी आम्ही म्हणजे बघितला ना तो इतका हिलेरियस होता मी रे कारण तू अशी नेहमीप्रमाणे शून्य एक्सप्रेशन बसली होतीस. आय वॉज टेकिंग इट ऑल इन. हाऊ तसं एल्स यू टेक इट ऑल इन. आय हिअर यू पण असं पराग कधी फार असं काही म्हणायला जात नाही हो बहुधा मी सोडून कोणाला हो हो, म्हणजे फार काय म्हणतात मानहानिकारक. त्याला खूपच झालं पण ते. तो म्हणजे त्याला कळतच नव्हतं की आता मी एक्सप्लेनेशन थांबवायचंय का नाही थांबवायचं हिला कळलंय कळलं नसेल तर काहीतरी प्रश्न विचारेल असे त्या संबंधी पण काहीच शून्य तिकडे शून्य होता सगळा त्याच्यामुळे. कळत होतं, आणि इट इज लाईक असं काय अगदी रॉकेट सायन्स नाहीये की हो हो न कळण्यासारखं राईट. सो त्याला आय डिडंट फील लाईक गिव्हिंग अ रिॲक्शन, पण त्याचं रिॲक्शन इज अ मेमोरेबल वन फॉर इट शुअर, वॉज आणि ब्युटिफुल. आयुष्यभर चिकटलं आता मला ते मी त्या तुला ग्रुपमध्ये. होते की तो म्हणून विसरून पण गेला असेल पण आपणच म्हणजे कायम त्याची आठवण होते की हो तुला हो कळतंय का नाही हे कळलं तर बरं होईल म्हणजे किमान ना म्हणजे हो. आम्हाला ऍडजस्ट करायला त्याप्रमाणे. कळतंय की नाही कळत नाहीये म्हणे काय. आणि त्याच्याकडनं एकदमच सरप्राइझिंग होतं, कारण ऍज यू सेड राईट, तो कोणालाच काही बोलायला जात नाही. मला माझा तर तसाही कमी संबंध येतो. अचानक लाईक हा, मग एकदम खडबडून जागे झाले की अच्छा माझं काहीतरी रिॲक्शन एक्सपेक्टेड होतं का याच्यावरती. मला नाटकात घेऊ नको, इट्स ओके, पण असं इन्सल्ट करायची गरज नाहीये. हो ना आणि चार चौघात आणि असे चार चौघ की जे बसलेलेच हो असतात हो. की गळ टाकून बसलेलेच असतात, कोण सापडतोय. कॅच
रिस्पेक्ट टू देम, बट ऑब्विसली. आपल्याला कळून घेण्याची गरज आहे. आपल्याला सूचना त्यांची सूचना कळून घेण्याची गरज आहे. थांबा, या, जा, असं सगळं आपल्याला एक नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. एआय ला सांगितलं पाहिजे याच्यावरती काहीतरी उपाय काढा. तरी ट्रान्सलेटर काढा एक, हो ना. त्यामुळे ठीक आहे, मी आता ऑलमोस्ट आली आहे. आता हा. मी आणि सुटते. हा ना, बोल. ओकी डोकी. ठीक आहे, चल बाय. बाय.